नमस्कार, मी रोशनी पाटील रोशनीज किचनमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज आपल्या किचनमध्ये आपण खाडीचा जिला आणि कोलंबी फ्राय ती करूया। ही डॅमची कोलंबी आहे, ती घेतली मी। हा खाडीचा जिला आहे, हा टोमॅटो आहे, हिंग, धनापूड, मीठ, हळद, आपला आगरी मसाला, लसूण अद्रक मिरची पेस्ट करून घेतले। हा आपला कांदा लसूण मसाला आहे, कांदा खोबऱ्याचं वाटण करून घेतले, चिंचेचा कोन, तेल आणि जिरा पावडर, गरम मसाला, कोथिंबीर, लिंबू आणि वांगी, शिराला आणि बटाटा हे घेतले मी कापून। तर चला आता आपण सुरुवात करूया। फ्राय करायचे आहे ते आपण मॅरिनेट करूया। स्वच्छ धुवून घेतले, थोडासा अगदी हिंग, धनापूड, जिरेपूड, मीठ, लसूण अद्रकची पेस्ट, थोडासा आपला साधा मसाला, हळद पावडर, चिंचेचा कोळ, थोडासा लिंबू, थोडासा आपण अजून मिरची पावडर। त्याच्यात दुसरं काय नाही सामान घेतलं आहे, एवढंच घेतले। हे काढून आपण साइडला ठेवून देऊया आणि आता आपण रस्सा करूया। आता आपण कढई घेतले, कढईमध्ये तेल घ्यायचं 2 चमचे। थोडंसं तेल तापलं की हिंग घालायचा, आता आपण हे लसूण अद्रकची पेस्ट केले ते घालून घ्यायचे आहे। कांदा घालायचा, टोमॅटो पण लगेच घालून घ्यायचा, तर छान आपला कांदा वगैरे परतून झालेला आहे। आता आपण मसाले घालूया। आपला कांदा लसूण मसाला नसला तरी चालेल, पण असला तर घाला नक्की, छान लागतो। धनापूड, जिरेपूड, हळद, आपला आगरी मसाला, छान परतून घ्यायचं। आणि आपला हा खाडीचा जिला, तुमच्याकडे याला काय बोलतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा। आता आपल्याला पाणी लागेल, पाणी घालायचं आहे। आता आपल्याला याच्यात पाणी घालायचं आहे, पहिला आपण थोडासाच घालायचा, परतून घ्यायचं आहे। हे आपले सर्व आपण कापून घेतले ते घालून घेऊया। वांगी, शिराला आहे, बटाटा आहे, अजून तुम्ही शेंगाही घालू शकता शेकटाच्या। आता छान परतवायचं। गॅस फास्ट केला तरी चालेल। परत आपल्याला मीठ घालायचं आहे, चवीनुसार मीठ,
आपण वाटणही घालून घेऊया। वाटण घेतले मी। चिंचेचा कोल आपल्याला बटाटा शिजल्यावर टाकायचा, नाही तर बटाटा शिजत नाही लगेच। त्याच्यात आपण पाणी घालून घेऊया। आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढा पाणी घालायचं आहे आणि झाकण देऊन एक वाफ काढून घ्यायची आहे। हे बघा मी अजून पाणी घातलं आहे। आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे बटाटा शिजेपर्यंत। कोलंबी फ्राय करूया। आता आपण कोलंबी मॅरिनेट केलेली फ्राय करून घेऊया। तेल आपलं छान तापले। याची सालं काढून घ्यायची आहेत आणि गॅस एकदम स्लो ठेवायचा। आता आपण ही कोलंबी फ्राय करून घ्यायची आहे। झाकण ठेवायचं वरती, म्हणजे व्यवस्थित दोन्ही साईडून शिजेल। आता आपण काढून बघूया। कोलंबी पटकन फ्राय होते का काय? हे आता फ्राय होते। परत झाकण ठेवूया। आता फ्राय झाल्यावर दाखवते तुम्हाला। परत झाकण ठेवूया 2 मिनिटासाठी आणि आपला रस्सा पण बघूया आपण। हे बघा रस्सा आता आपला ऑलमोस्ट तयारच आहे। हे बघा बटाटे पण छान शिजले। आता आपण हा चिंचेचा कोल आहे तो घालायचा आहे। वाटण आपण आधीच घातलेलं आहे। आता आपली एक उकळी झाली की आपली रस्सा तयार आहे जिल्याचा। परत आपण झाकण ठेवू आणि बघा कोलंबी पण आपली फ्राय झालेली आहे। हे बघा नंतर तुम्हाला डिशमध्ये काढूनच दाखवेल मी। हे बघा आपली कोलंबी फ्राय आणि जिल्याचा रस्सा तयार आहे। मी खाली सजवले, तर घरी नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका। थँक्यू।